हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर माझं ना आता सकाळी तर उठलेली आहे मी. पण मी खूप 2 दिवसापासून खूप ताणामध्ये आहे, म्हणजे तणावातच आहे. तर तुम्हाला मी कसं सांगू मला नाही माहिती. मी म्हणे इतके दिवस ब्लॉग पण लॉंग व्हिडिओ पण नव्हता टाकला आणि माझं डोकंच फिरल्यासारखं वाटत होतं नाही का. म्हणजे कसं ब्लॉग टाकू, काय करू, टाकू की नाही असं चालू होतं सतत. आणि कसं आहे माहिती आहे का, इथले लोक मी जेव्हापासून इथे आले ना तेव्हापासून मी माझ्या तोंडामधून सुद्धा काढलेला नव्हता आणि मी बोलतसुद्धा नव्हते. आता हेच 2 वर्षापासून मी नाही का ह्या म्हातारीसोबत जेव्हापासून माझं भांडण झालं तेव्हापासून नाही का माझा जीवच कासाविसा झाला. म्हणजे नाही का ह्या म्हातारीनं सगळीकडं माझं काय नाव खराब करून टाकलं, सगळीकडं नाव खराब करून टाकलं. कोणं केलं, काय केलं मला काहीच माहिती नाही आहे. लोक मला काय समजतात हे पण मला माहिती नाही आहे. म्हणजे मी माझ्या घरामध्ये राहते, काम करते, माझ्या मुलाला सांभाळते. मी दिवसभर मी कुठं जातसुद्धा नाही. फक्त मी यूट्यूबवरती माझे व्लॉग्स बनवते, शॉर्ट्स व्हिडिओ टाकते. मी माझ्या नुसतं कामात राहते. माझ्या मुलाला शाळेत नेऊन देते, शाळेतून घरी आणते. नंतर मी माझ्या घरातले कामं करत राहते सारखे आणि स्वयंपाक हे ते सगळं माझ्या घरातलं मी तुम्हाला व्हिडिओज पण मध्ये दाखवते ना, की माझ्या घरामध्ये किती साफसुथरं असतं. माझं घरामधलं सगळं व्यवस्थित असते. जर मी घरामध्ये काम केलं नसतं, मी जर इकडं तिकडं फिरत असती किंवा मी खराब असती तर मला असं वाटते माझ्या घरामध्ये एवढं चांगलं व्यवस्थित नसतं किंवा माझ्या घराला झाडूसुद्धा मारलेला नसता आणि माझा मुलगा पण एवढा व्यवस्थित नसता जसा तो आहे. आणि मला एक समजत नाही आहे की लोकांना माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, मला नाही माहिती. कारण की मी इथं आली ना तेव्हापासून मी सारखी बघते की लोक माहिती आहे का असं वाईट नजरेनं माझ्याकडे बघतात आणि मला नाही माहिती का बघतात, कशामुळे बघतात. तर मी एकच सांगू इच्छिते की मी खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये आहे आणि मी सारखी राहते. मी काल पण खूप रडली. माझ्या नवऱ्याकडं सांगितलं मी की मला इथं नाही राहायचं आहे, मला गावी जायचं आहे. आणि माझा नवरा पण समजू शकत होता, कारण की माझ्या नवऱ्याला पण समजते की ही खूप वर्षापासून सतत अशी बोलत आहे तर काही तर प्रॉब्लेम असेल. मी त्यांना हे पण बोलले की एवढं माझा लहान मुलगा आहे, जर मी डिप्रेशनमध्ये गेली तर काय होईल मुलाचं. सतत मला ही चिंता वाटत राहते. कारण की ही इथले लोक आहे ना, एकच व्यक्ती मला त्रास नाही देत की पूर्ण बिल्डिंगमधले आजूबाजूची लोक माझ्याकडे असं बघतात जसं काही मी कुठली चुकी केलेली आहे का काहीतरी केलेलं आहे असं मला वाटते. पण असं काहीच मला नाही समजत. मी घरात राहते, मी इथे म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये लिव्हिंगमध्ये लोक राहतात, म्हणजे बिना लग्नाचे लोक राहतात आणि शॉर्ट्स कपडे घालून फिरतात, पूर्ण मार्केटमध्ये फिरतात. त्यांना लोक वाईट नजरेने नाही बघत. मी माझे फुल कपडे घालते, आणखी तोंडाला स्कार्फ बांधून जाते. माझ्या फक्त मुलाच्या शाळेत जाते मी, तिथे पण स्कार्फ बांधूनच असते. तिथले पण मॅडम्स वगैरे सगळे सांगू शकतात. मी कुठल्या दुकानात जाते तर दादा भाऊ करून बोलते. मी कोणाशी एक्स्ट्रा बोलत नाही. मोबाईलवर मी फक्त माझ्या आईसोबत बोलते आणि आई व्यतिरिक्त फक्त मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आणि बस माझ्या नवऱ्याशी बोलते. बाकी आणखी मी कुठलंच कोणाशी बोलत नाही, कुठल्या मुलाशी नाही, माणसाशी नाही, कुठल्याशी माझा संपर्क नाही आहे. तर मग लोकांना वाईट बोलण्याचं कारण काय मला सांगा. तुम्ही का मला वाईट बोलून राहिले आणि कोणाला का जगू देत नाही आहे. मला एकच गोष्ट समजत नाही आहे की लोकांना काय प्रॉब्लेम असतं की काय मला नाही माहिती. पण मी खूप म्हणजे खूप माझ्या जीवनामध्ये एवढं मला दुःख मी बघत आहे ना, का मला असं वाटत आहे केव्हा की मी मरून गेली ना तर हे सगळं दुःख संपून जाईल. पण मी मरू पण नाही शकत, कारण की मी जर मेली तर माझ्या मुलाचं काय होईल. हे लोकांमुळं माझ्या मुलाचं नुकसान होईल ना, त्याच्यामुळे मी का मरू. पण हे रोज पण मला असा त्रास सहन नाही होत आहे. मी रोजचा त्रास सहन करून आहे ना, रोजचा त्रास सहन करून मी खूप जास्त त्रासलेली आहे. खूप जास्त त्रास आलेला आहे मला नाही समजत आहे मी काय करून काय नाही.